अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय, अक्कलकोट महाराज की जय। मी माधवी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये। हे स्वामी माऊली सगळ्यांना चांगलं आरोग्य दे, चांगली बुद्धी दे, सगळ्यांच्या पाठीशी कायम राहा, सगळ्यांना भरभरून आरोग्य ऐश्वर्य दे, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर स्वामी माऊली। मी गेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मला स्वामींची प्रचिती आलेली, म्हणजे जो स्वामींचा मला अनुभव आला आहे तो तुमच्याशी शेअर केलेला आहे। तर मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे। तर मी स्वतः स्वामींचे 11 गुरुवार केलेले आहेत, मला प्रचिती आलेली आहे। मला स्वामींची खरंच खूप खूप आणि खूप प्रचिती आलेली आहे, मी हे शब्दातही तुम्हाला सांगू शकत नाही। सो मी तुम्हाला स्वामींचे 11 गुरुवार कसे करायचे हे सांगते, नंतर आपण बोलूया। तर स्वामींचे गुरुवार आपल्याला महिन्यातला कुठलाही पहिला गुरुवार पकडायचा आणि तिथून आपल्याला स्वामींची सेवा सुरू करायची आहे। तर ज्या दिवशी आपल्याला गुरुवार धरायचा आहे त्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठायचे, आंघोळ करायची आहे। आपल्याला जिथे स्वामींची पूजा मांडायची आहे तिथली जागा स्वच्छ पुसून त्याच्यावरती पाट आणि लाल किंवा पिवळे वस्त्र तुम्ही हातरू शकता, म्हणजे पीस असला तरीही चालेल, वस्त्र म्हणजे जे आपल्याला असतं ते वस्त्र असलं तरीही चालेल, नसेल तर पीस टाकला तरीही चालेल, पण लाल आणि पिवळा। तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, स्वामींची मूर्ती किंवा फोटो असला तरीही चालेल, तो स्वच्छ धुवून पुसून आपल्याला व्यवस्थित मांडायचा आहे। जर मूर्ती असेल तर मूर्तीचा आपल्याला दह्या दुधाने अभिषेक करायचा आणि तो ठेवायचा। तर आपल्याला लागणार आहे 1 घंटी, 1 शंख आणि जपाची माळ आणि श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ। तर आपल्याला काय करायचं आहे, आता स्वामींची मूर्ती तिथेच आपल्याला घंटी, शंख आणि हे करायचं आहे जपाची माळ, आणि आपल्याला एका छोट्या ग्लासमध्ये पाणी आणि एका छोट्याशा वाटीमध्ये साखर आणि त्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान टाकायचं आहे। म्हणजे आपण कुठलाही नैवेद्य देवाला दाखवतो तेव्हा आपण त्यामध्ये तुळशीचं पान टाकतो, तसं आपल्याला त्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे आणि रांगोळी काढायची आहे आणि तिथे धूप, अगरबत्ती आणि तुपातला दिवा लावायचा आहे। तुपातला नसेल तर तेलातलाही लावला तरी चालेल, असं काही नाही की तेलातला तुपातला, फक्त आपल्या मनात भाव असायला पाहिजे, एवढं महत्वाचं आहे। सो आपल्याला हा दिवसभर उपवास धरायचा आहे। आपल्याला आपण फलाहार करू शकतो, आपण भगरही खाऊ शकतो, आपण साबुदाणाही खाऊ शकतो, असं काही नाही की आपल्याला निवंत। आणि जर कुणाला उपवास जमत नसेल तो उपवास नाही केला तरीही चालेल, फक्त आपल्याला सेवा करायची आहे। तर सेवा काय आहे, आपल्याला पहिल्या गुरुवारी 1 ते 21 अध्याय वाचायचे आहेत आणि 11 वेळा तारक मंत्र आणि 11 वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप। तर आपल्याला ही सेवा करायची आहे 1 ते 11 गुरुवार पर्यंत। तर मग आता आपण काय करणार, आपण आपल्याला 12 आणि 1च्या मध्ये आपल्याला याची सेवा करायची नाही, आणि जो तुम्ही फिक्स टाइम ठेवला आहे समजा 10, 11, तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी त्याच वेळेस तुम्हाला कहाणी वाचायची, म्हणजे आपल्याला जो ग्रंथ आहे तो वाचायचा आहे। समजा आपल्याला हे एकाच बैठकीत पूर्ण करायचंय, आणि जर नसेलच शक्य, समजा इमर्जन्सी आली असेल किंवा काही कारणावश आपल्याला पूर्ण वाचता येत नसेल किंवा हे, तर तुम्ही राहिलेला अध्याय कंटिन्यू 6च्या नंतर करू शकता, असं काहीही नाहीये की एका बैठकीत, पण शक्यतो एका बैठकीमध्येच करावं, जवळपास 1 ते 1.5 तास लागतो। जर तुम्ही तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ सारामृत नसेल तर तुम्ही श्री गुरुपीठ ॲप हे डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळून जाईल। तुम्ही एकदम अशी स्वामींची मस्त छान सेवा करू शकता, असं काही नाही। फक्त स्वामी काय म्हणतात, मनापासून माझी सेवा करा, मन चांगलं ठेवा, बस। स्वामींना काहीही नको,
तर तुम्ही काय करायचंय, तर पोथी कशी वाचायची ते मी सांगितलं, 11 गुरुवार कसे करायचे, कुठून सुरू करायचे हेही मी सांगितलं. आता स्वामींना नैवेद्य काय दाखवायचा, तर स्वामींना नैवेद्य संध्याकाळी आपल्या घरातली जी भाजी भाकरी बनलेली असेल ती दाखवली तरीही चालेल. असं काहीही नाहीये की स्वामींना पंचपक्वान्न दाखवा असं. स्वामींना जे आपल्या घरात बनलेलं आहे ते फक्त मनोभावे त्यांना हे करायचं, नैवेद्य दाखवायचा आणि उपवास सोडायचा. तर स्वामींना चाफा खूप आवडतो, तर तुम्ही चाफ्याची फुले दाखवू शकता. सोनचाफा स्वामींना खूप आवडतो. तर हा झाला. तर तुम्ही या पद्धतीने 1 ते 11 गुरुवार धरू शकता आणि एकदम मनोभावे, ज्यांना उपवास नसेल होत त्यांनी उपवास नाही केला तरीही चालेल, फक्त मनापासून सेवा करा बस. आणखी एक आहे की त्या दिवशी स्वामींची मनोभावे सेवा करायची, स्वामींचा सारखा मनात जप करायचा, कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नाही. सो एवढे स्वामींचे नियम आहेत, सो तुम्ही करू शकता. खूप साधे आणि सोपे आहेत, असं काही नाही की खूप अवघड एक आहे. स्वामींची फक्त मनोभावे सेवा केली तरी स्वामींना चालते, असं काही नाही आहे की तुम्ही फक्त स्वामींची सेवा करत राहा. फक्त स्वामी बरोबर सगळं व्यवस्थित आपल्याला देतात. मग कुणी हा 1 ते 11 गुरुवार मूल होण्यासाठी करू शकतं, कुणी बिझनेसमध्ये प्रमोशन हवं असेल किंवा वगैरे वगैरे कशासाठी, कुणाला घर हवं असेल तर तुम्ही हा उपवास करू शकता. गुरुवार करायच्या अगोदर आपल्याला एक संकल्प करावा लागतो. तर तो संकल्प कसा करायचा, एक हातावरती आपलं फुल घ्यायचं, त्याच्यावरती खाली ताम्हण घ्यायचं, ताम्हणामध्ये थोडंसं तांदूळ आणि एक फुल टाकायचं आणि हातावरती फुल घेतल्यानंतर थोडंसं ग्लासाने पाणी घ्यायचं आणि जे आपल्या मनात आहे ते आपली इच्छा बोलून दाखवायची. तर सर्वात अगोदर काय, आपलं नाव सांगायचं, आपलं गोत्र सांगायचं, आपण कशासाठी संकल्प करतो हे सांगायचं आणि संकल्प सोडायचा. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहित नसेल तर तुम्ही काश्यप जर म्हटलं तरीही चालेल. आणि नंतर आपल्याला हा संकल्प सोडायचा आहे आणि हा संकल्प फक्त पहिल्याच गुरुवारी करायचा आहे. आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायची गरज नाही. आणि आपल्याला 1 नारळ आणि थोडीशी खडी साखर जी आहे ती दत्त मंदिरामध्ये घेऊन जायची आहे आणि दत्तांना प्रार्थना करायची आहे की मी 1 ते 11 गुरुवार करत आहे आणि ते मला निर्विघ्नपणे माझे पूर्ण होऊ देत आणि माझी सेवा होऊ देत तुमचे एवढं म्हणायचं आणि वापस यायचं. मग तुमचे व्यवस्थित गुरुवार होतात, काहीही अवघड नाहीये, फक्त स्वामींची सेवा करा बस. आणि उद्यापन कसं करायचं आहे, तर मी स्वतः कसं उद्यापन केलं, तर मी जी भाजी पोळी वगैरे आहे तर मग मी वरण भात आणि थोडंसं कुरडई वगैरे तळली होती आणि ते नैवेद्य दाखवून 1 जोडपं जीव घातलं होतं आणि त्यांना जे आपले यथाशक्य दान देता येत असेल ते दान दिलं होतं मी. सो अशा पद्धतीने उद्यापन केलं. उद्यापन पण खूप अवघड नाहीये. तसंच तुम्ही काही गरजू लोकांनाही दान करू शकता. नसेल शक्य तर तुम्ही मंदिरात जाऊन केळी वगैरे काहीही आपल्या याच्यानुसार आपण दान करू शकतो, असं काहीही नाही आहे की. आणि जर शक्यच नसेल तर घरातल्याला कोणी जीव घातलं तरीही चालेल, असं नाहीये की जेवूच घालावं म्हणून. फक्त मनापासून उद्यापन करायचं आणि स्वामींना जेवू घालायचं बस. जर काहीच नसेल तर तुम्ही मंदिरात प्रसाद वगैरे ठेवू शकतो, याच्यापेक्षा काहीच अवघड नाहीये. फक्त मनोभावे सेवा करा, मनात काहीही वाईट विचार न आणता स्वामींची सेवा केली तर तुम्हाला हवं ते फळ मिळून जाईल. काहीही मनात शंका आणू नका आणि स्वामींची सेवा करा. स्वामींनी आपण जरी एवढंच स्वामींकडे मागितलं, स्वामी आपल्याला एवढं देतात. त्यामुळे
मी तर म्हणते फक्त तुम्ही स्वामींची सेवा करा, फळाची अपेक्षा करूच नका, ते स्वामी बरोबर देतात. तर अशा पद्धतीने स्वामींचे 11 गुरुवार करायचे आहेत. आणि मी जे तुम्हाला माहिती सांगितली आणि मी जी ही सेवा सांगितली आहे तुम्ही नक्की करून बघा. स्वामींची प्रचिती आल्याशिवाय राहणार नाहीये. तर मी आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आणि जे काही बोलले आहे ते स्वामींच्या चरणी रुजू करत आहे. आणि श्री स्वामी समर्थ.